नमस्ते फ्रेंड्स, आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण पाहूया बाळूमामाच्या नावानं चांग भलं. मामा म्हणत असतात, अरे तिकडं बघा, तिकडून दिंडी निघत आहे, पालखी निघत आहे, आळंदीवरून पंढरीला निघत आहे. तुम्ही पण नमस्कार करा, हात जोडा. दत्तू म्हणतो, मामा आपण पण वारी करायला पाहिजे होती. मामा म्हणतात, अरे पंढरीनाथ आपल्यासोबतच आहे की रे, आपल्याला कशाला वारी करायला लागतं. मामा म्हणतात, पंढरीची वारी करायला पाहिजे, देवधर्म करायला पाहिजे. पुढे आपण पाहतो, नानासाहेब म्हणतो, श्यामा जरा इकडे ये रे. नानासाहेब श्यामाला बोलू लागतात, अरे श्यामा तू काम करतो ते काय का तुला अनुभवलं रे तिथं शेतामध्ये? म्हणजे तुला असं काय करू वाटतं नवीन? काय राहिले आहे का आपल्याकडून? श्याम सांगू लागतो, हां आपल्याला एक पाणी जाण्यासाठी वाट करायला पाहिजे बघा. नानासाहेब म्हणतो, वा काम किती मन लावून करत आहेस तू. बघा रे सर्वांनी, तो एका दिवसामध्ये काय काम आपलं राहिलं आहे ते सांगितला आणि तुम्ही बघा. पुढे नानासाहेब म्हणतात, अरे तुझ्या बायकोला बी घेऊन येत जा की शेतीमध्ये. श्याम म्हणतो, नानासाहेब नको, कारण तिला शेतातली कामं काही जमत नाहीत. हा पण तिची शेती आहे माहेरी, पण ती कधी कामं केली नाही शेतातली. अरे मला तसं नाही म्हणायचं, ती एकटी घरामध्ये काय करणार? तुम्ही सोबत येशीला, सोबत जाशीला, सोबत भाकऱ्या आणशीला, खाशीला. श्याम म्हणतो, होय नानासाहेब, मी बघतो काय होतं इथे. तसे बोलून नानासाहेब घरी जाण्यास निघतात. इकडे आपण पाहतो, मामांच्या तळावर श्यामचे घरचे आलेले असतात. ते पाहून दादू म्हणतो, हेने आता काय मागणार आहेत काय माहिती. काहीतरी कारणच घेऊन आले असतील परत, ह्यांना काय कामच नाहीत. मामा म्हणतात, दादू असं का बोलत आहेस र? दादू म्हणतो, मामा मला असली माणसं नाही आवडत बघा. मामा म्हणतात, हां बोला तुमचं काय आहे. तर ते श्यामचे घरचे बोलू लागतात, मामा तुम्ही सर्वांना खूप काही केलं, आमच्याकडं पण थोडे लक्ष द्या, आम्हाला पण थोडं काहीतरी द्या. मामा म्हणतात, अरे काय नाही पाहिलं रे तुमचं, तुम्हाला पण काय खूप काही केलं आहे की मी. तसं नाही मामा, तुम्ही शिरपाला त्या 10 एकर जमीन दिलं, आम्हाला पण तसं काहीतरी द्या, नाहीतरी आमचं काहीतरी भलं करा. मामा म्हणतात, अरे तुम्ही खोळा झाला आहेसा का? असे का बोलत आहे तुम्ही सर्व? आणि तुमच्यासाठी काय नाही केलं मी, आणि तुमचं परत असंच? तुम्हाला खूप काही केलं तरी तुम्ही परत असंच बोलता. इकडे आपण पाहतो, नानासाहेबांची पत्नी म्हणत असते, गोदा त्या दोघा जोडपांना आपल्याला काही बी करून काढायला पाहिजे बघ, आणि त्यांना नाही ठेवायचं इथं. मग ती विचारू लागते, असं का मालकीनबाई, काय झालं, त्यांचं काही चुकलं का? मालकीनबाई बोलू लागते, नाही मी त्यांच्या भल्यासाठीच सांगत आहे. असेच जोडपं एकदा इथं आलं होतं, त्यांना खूप त्रास झाला, मग ते इथून गावून निघाले आणि आपल्याला परत तेच करायचं नाही. गोदा म्हणू लागते, आपले नानासाहेबसुद्धा चांगले आहेत आणि तुम्हीसुद्धा चांगले आहे, तर काय होणार आहे, आणि नानासाहेबसुद्धा त्यांना खूप मदत केली आहेत. मालकीनबाई बोलू लागते, हे बघ गोदा, दाखवायचे दात वेगळे असतात आणि खायचे दात वेगळे असतात. पुढे आपण पाहतो, मामांना दादू म्हणत असतो, मामा मला आता गावी जायचं आहे बघ. मामा म्हणतात, अरे तू तिथं जाऊन काय करणार आता? दादू बोलू लागतो, मामा मी तिथं काही बी करेन, काम करेन. मामा बोलतात, अरे मी इथं तुला थांबायला सांगतोय म्हणल्यावर काहीतरी कारण असेल ना, म्हणून तरच मी बोलतोय, तू इथेच थांब. पुढे आपण पाहतो, मालकीनबाई गोदाला म्हणते, आपण आत्ताच जाऊ मालकाकडे आणि त्यांना सांगू की त्या दोघा जोडपांना काढून टाका. त्यावर गोदा म्हणते, मला नाही वाटत मालक त्यासनी काढतील म्हणून. त्यावर मालकीन बोलते, नाही बघ तू ऐकतील माझं, ते काढतील त्यासनी. मालकीनबाई आणि गोदा नानासाहेबाकडे येतात. मालकीनबाई म्हणते, ते 2 जोडपं नवीन आले आहेत ना, त्यांना काढून टाका कामावरून. त्यावर नानासाहेब म्हणतात, काय झालं आहे, कारण काय आहे त्यासनी काढण्यासाठी, आणि असं का बोलत आहे तुम्ही, आणि तुझ्या डोक्यात हे कोण भरलं आहे? त्यावर गोदा म्हणते, होय मला बी माहीत नाही ह्यांच्या डोक्यात असं कोणी भरलं आहे ते. नानासाहेब म्हणतात, इथे नको ह्या विषयावरती बोलायला, आपण घरी जाऊ मग बोलू निवांत काय असेल ते. तसे बोलून नानासाहेब तिथून निघून जातात. नंतर गोदा म्हणते, मालकीनबाई मी तुम्हासनी बोललो होतं ना, ह्याने काय काढणार नाही त्यासनी. मालकीनबाई बोलते, आता मीच काहीतरी करते, त्या 2 जोडपासनी सांगते जाऊन इथं राहायचं नाही म्हणून. मालकीनबाई श्यामच्या घरी जाते
व त्याच्या पत्नीने बोलू लागते, तुम्ही उद्यापासून इथं राहायचं नाही आणि उद्याच्या उद्या घर खाली करा, तुम्ही इथं काम करायचं नाही. त्यावर लक्ष्मी म्हणू लागते, काही चुकलं का मालकीनबाई आमचं? नाही नाही, पण तुम्ही इथं राहायचं नाही, उद्याच्या उद्या घर खाली करा. इकडे मामा म्हणतात, कोणावर कसे संकट येतील ते कोणास ठाऊक नाही. इथे आपला आजचा भाग संपतो. पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फ्रेंड्स.